शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत आहे. अशा यंत्राला तरफ असे म्हणतात. तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला तरफेचा टेकू असे म्हणतात. तरफ या टेकूभोवती फिरत असते. तरफेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते तिला भार असे म्हणतात. टेकूपासून भारापर्यंतच्या तरफेच्या भागाला भारभुजा असे म्हणतात. वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागावर बल लावले जाते. टेकूपासून बलापर्यंतच्या तरफेच्या भागाला बलभुजा असे म्हणतात. तरफ म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर तरफेचे प्रकार आपण पुढील कृतीतून समजून घेऊया. कृतीसाठी लागणारे साहित्य आहे फेविकॉलच्या साहाय्याने बॉटलचे झाकण आईस्क्रीमच्या कांडीला एका बाजूने चिटकवून घ्या. खराब पेनवर बॉटलचे झाकण ज्या कांडीवर चिटकवले आहे तीच कांडी चिटकवून घ्या. आईस्क्रीमची काडी चिटकवल्यानंतर 5 मिनिटे थांबा. एक लहान नट बाटलीच्या झाकणात टाका आणि दुसऱ्या बाजूने बल लावा. एका बाजूने लावलेल्या बलामुळे दुसऱ्या बाजूवरचा भार लगेच उचलला जातो. कमी अधिक प्रमाणात बल लावा व त्याचा भारावर काय परिणाम होतो याचे निरीक्षण करा. हा तरफेचा पहिला प्रकार आहे. यामध्ये टेकू मध्ये असतो व एका टोकाला भार व दुसऱ्या टोकाला बल असते. आता दुसरी कृती करूयात. दुसऱ्या कृतीत 3 आईस्क्रीमच्या काड्या घेऊन स्केलच्या साहाय्याने दोन्ही बाजूला 1 सेंटीमीटर एवढे अंतर घेऊन खुणा करा. ह्या काड्या एकमेकींवर रबराच्या साहाय्याने बांधून घ्या. यातील मधली काडी थोडी वर घ्या. बाजूच्या 2 काड्यांना दुसरे रबर बांधा. वर काढलेली काडी बाजूला सरकणार नाही यासाठी एक रबर लावा. आता यात एक थर्माकोलचा बॉल घेऊन त्याला कापण्याचा प्रयत्न करा. आपणास असे लक्षात येईल की या ठिकाणी भार मध्यभागी, टेकू एका बाजूला व बल दुसऱ्या बाजूला आहे. हाच तरफेचा दुसरा प्रकार आहे. तिसऱ्या कृतीत 2 आईस्क्रीमच्या काड्या घ्या. या काड्यावर देखील 1 सेंटीमीटर एवढ्या अंतराने स्केलने खुणा करा.
यावेळेस मात्र एका बाजूनेच खून करायचे आहे. या खुणेवरती प्रत्येक काडीला एक रबर बांधून घ्या. दोन्ही काड्यांना रबर बांधून झाल्यानंतर या दोन काड्या एकत्र एका रबराच्या साहाय्याने बांधून घ्या. चिमट्यासारखा आकार तयार होईल. या चिमट्याच्या साहाय्याने थर्माकोलचे बॉल उचलण्याचा प्रयत्न करा. हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. यामध्ये मध्यभागी बल एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला भार असतो.